बघा इकडे हां तुझं नाव काय 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 याच्यावर लिहून मला दे समजा. तुझं नवीन ॲडमिशन झालं आहे का? हां ठीक आहे. बघा इकडं आपलं टाईप्स ऑफ फोर्सेस चालू आहे. त्याच्यामध्ये आपण 2 फोर्सेस स्टडी केले ते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि दुसरा होता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. टाईप्स ऑफ फोर्सेस त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो आपण याच्या अगोदर पाहिला आहे, परत एक वेळेस रिवाईज करतो. त्याच्यानंतर सेकंड आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, थर्ड आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि फोर्थ आहे वीक न्यूक्लिअर फोर्स. जे मी वर्गात सांगतो ते लिहून घेत चला, आपली वही नोटबुक समोर ठेवत चला. बघा परत एक वेळेस सांगतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. कुठल्याही 2 पॉईंट मासेस, मी आत्तापर्यंत जेवढं काही शिकवलं आहे त्याच्यापैकी असं कोण आहे का समजलं नाही म्हणून आपण हा चॅप्टर स्टार्ट केला. त्याच्यामध्ये आज आपण 2-3 दिवस झाला आपण टाईप्स ऑफ फोर्सेस बघत आहोत. एकदम सावकाश घेतो आहे, त्याचं कारण काय आहे तुम्हाला समजलं पाहिजे अगोदर, बरोबर आहे. एकदा आपली फ्रिक्वेन्सी मॅच झाली की नंतर मग आपला सिलेबस हा थोडा स्पीडली रन होईल. बघा आता याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की डेली लाईफमध्ये आपण बऱ्याच फोर्सेससोबत किंवा बरेच फोर्सेस आपल्या डेली लाईफमध्ये इन्वॉल्ड आहेत. त्याच्यापैकी जे फंडामेंटल फोर्सेस आहेत म्हणजे बेसिक फोर्सेस ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं अगोदर 4 फोर्सेस आहेत. त्याच्यामधला सर्वात बेसिक फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हा वीकेस्ट फोर्स आहे. कुठल्याही 2 पार्टिकलमध्ये किंवा कुठल्याही 2 ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट असणारा फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. 2 पार्टिकल म्हणजे या पॉईंट मासेस, हे जे 2 मासेस आहेत किंवा हे जे 2 पॉईंट आहेत, एवढ्या साईजचा जरी पार्टिकल असेल तरी त्या 2 पार्टिकलमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा प्रेझेंट असतो. आणि अर्थ आणि मून हे 2 ऑब्जेक्ट कसे आहेत ॲज कम्पेअर टू दीज 2 पॉईंट्स व्हेरी लार्ज. त्याच्यामुळं त्या 2 असं जरी असलं समजा, म्हणजे कितीही साईज स्मॉल असली किंवा कितीही लार्ज असली तरी त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा प्रेझेंट असतो. म्हणजे मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट असतील किंवा मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट असतील त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट असतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण F=G m1 m2 डिवायडेड बाय r² या फॉर्म्युल्याचा यूज करून रिप्रेझेंट करतो. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं m1 म्हणजे पहिल्या ऑब्जेक्टचं मास आहे. पहिला ऑब्जेक्ट म्हणजे कोणता, समजा आपण पृथ्वी आणि मून घेतलं आहे. पृथ्वी आणि चंद्र म्हणजे मून आणि अर्थ आहे. या दोघांमध्ये कशालाही तुम्ही पहिला ऑब्जेक्ट कन्सिडर करू शकता. समजा अर्थ आपण फर्स्ट ऑब्जेक्ट कन्सिडर केला, त्याचं मास आपण कॅपिटल एमने दाखवतो. आणि जर समजा आपण मूनला सेकंड ऑब्जेक्ट कन्सिडर केला तर त्याचं मास आपण स्मॉल एमने दाखवतो. तर हे Gmm डिवायडेड बाय r² असं इक्वेशन असेल. r म्हणजे काय आहे तर पृथ्वीच्या सेंटरपासून, बघा परत एक वेळेस सांगतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेंट्रल फोर्स आहे. म्हणजे याचा अर्थ सेंटरपासून एक्झर्ट होतो दुसऱ्या ऑब्जेक्टच्या सेंटरवर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पहिल्या ऑब्जेक्टच्या सेंटरपासून दुसऱ्या ऑब्जेक्टच्या सेंटरवर एक्झर्ट होतो. त्यामुळे हे डिस्टन्स जे आहे ते पहिल्या ऑब्जेक्टच्या सेंटरपासून दुसऱ्या ऑब्जेक्टच्या सेंटरपर्यंत डिस्टन्स आहे r. त्याच्या स्क्वेअरला हा फोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठलाही फोर्स हा न्यूटनमध्ये मेजर करतात. कशात मेजर करतात? न्यूटन. SI सिस्टीममध्ये फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. आणि CGS सिस्टीममध्ये फोर्सचं युनिट आहे डाईन. मग आपल्याला माहीत आहे कन्व्हर्जन फॅक्टर त्यातला माहीत असला पाहिजे. 1 न्यूटन = 10⁵ डाईन. तुम्हाला 11चा जो फर्स्ट चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये हा कन्व्हर्जन फॅक्टर देखील फाइंड आउट करायच्या काही मेथड्स आहेत. डायमेन्शनल अनालिसिस जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल कन्व्हर्जन फॅक्टर कसा फाइंड आउट करायचा, बरोबर आहे. तर हा कन्व्हर्जन फॅक्टर आपल्याला माहीत असला पाहिजे. जसं आपल्याला माहीत आहे की 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. तसं या ठिकाणी 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन. हा कन्व्हर्जन फॅक्टर देखील आपल्याला माहीत असला पाहिजे. याच्यानंतर बघितलं आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस. मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स
हा एकच फोर्स आहे, परंतु ज्यावेळेस इन्व्हेन्शन झालं की मॅग्नेटिक फील्डचा यूज करून आपण इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप करू शकतो किंवा मॅग्नेटिक फील्डचा यूज करून इलेक्ट्रिसिटी आपण तयार करू शकतो. जसं आपल्याला माहीत आहे मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी कुठल्याही कंडक्टरमधून, समजा हा लोखंडाचा रॉड आहे, या रॉडमधून तुम्ही जर करंट पास केला तर हा रॉड स्वतःची मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करेल. हे कोण सांगितलं होतं? ओरस्टेडनं सांगितलं होतं. 1820मध्ये ओरस्टेड नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने काय सांगितलं, जर समजा कुठलाही करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर हा करंट कॅरिंग कंडक्टर त्याच्या अराउंड काय करतो, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करतो. त्याला कुठंतरी एक नॉर्थ पोल असेल, दुसरा साऊथ पोल असेल. समजा ही वायर आहे, वायरमधून करंट फ्लो होत आहे, तर ती वायर स्वतःच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करेल. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिसिटी पास झाली की मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते. त्याच्यावरून आपण इलेक्ट्रोमॅग्नेट यूज करतो आजच्या स्थितीला, बरोबर आहे. मग आता ज्यावेळेस 1930मध्ये इन्व्हेन्शन झालं, विचार केला गेला की जर समजा इलेक्ट्रिक फील्डपासून मॅग्नेटिक फील्ड तयार करता येते तर मॅग्नेटिक फील्डपासून इलेक्ट्रिक फील्ड तयार करता येते का. आणि त्याच्यामध्ये सक्सेस मिळाला कोणाकोणाला, मायकल फॅरेडे आणि जोसेफ हेनरीला. आणि त्या दोघांनी काय केलं की इंडिपेंडेंटली वेगवेगळ्या लॅबमध्ये त्यांनी दाखवून दिलं की जर समजा कुठलाही कंडक्टर आणि करंट कॅरिंग कंडक्टिंग वायर असेल किंवा कुठलाही कंडक्टर असेल, म्हणजे याचा अर्थ फॉर एक्झाम्पल कॉपर रॉड आहे, कॉपरची वायर आहे, किंवा ॲल्युमिनियमचा रॉड आहे, ॲल्युमिनियमची वायर आहे, जेवढे कुठले मेटल्स आहेत ते काय आहेत, कंडक्टर आहेत. असा कुठलाही कंडक्टर जर आपण चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे कशी, जर समजा मॅग्नेटिक फील्ड मुव्हेबल असेल, हा समजा मॅग्नेट आहे, बरोबर आहे, याच्या इन्फ्लुएन्समध्ये म्हणजे याचा अर्थ याचा प्रभाव इतक्या अंतरावरती आहे, याच्यामध्ये मी एक वायर किंवा एक रॉड ठेवलेला आहे समजा, आणि हा मॅग्नेट जर कंटिन्युअस असा फिरत असेल तर त्याला म्हणायचं चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. किंवा मॅग्नेट समजा रेस्ट पोझिशनला आहे परंतु रॉड समजा मूव्ह होत आहे, मॅग्नेट इथं रेस्ट पोझिशनला आहे आणि रॉड अशा प्रकारे मूव्ह होतोय इथं, बरोबर आहे. तर काय झालं, या रॉडशी असोसिएट असणाऱ्या मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळं त्या रॉडमध्ये इलेक्ट्रिसिटी डेव्हलप होते. मग हे जे इन्व्हेन्शन झालं त्या इन्व्हेन्शनच्या नंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्समध्ये इलेक्ट्रिक फोर्स वेगळा आणि मॅग्नेटिक फोर्स वेगळा असं कन्सिडर केलं जाऊ लागलं. परंतु इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा एकच आहे. कुठल्या केसमध्ये, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जर समजा आपण एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर केलेली आहे किंवा एक मॅग्नेटिक फील्ड आहे कसलीही, हे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आहे नॉर्थ पोल टू साऊथ पोल, एवढ्या भागामध्ये काय आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे. आणि या मॅग्नेटिक फील्डमधून जर समजा एक चार्ज पार्टिकल असा मूव्ह झाला या डायरेक्शनला, चार्ज पार्टिकल कोणते कोणते आहेत, तर आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन आहेत. इलेक्ट्रॉनवर चार्ज निगेटिव्ह असतो, प्रोटॉनवर चार्ज पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे. मग अशा प्रकारचा चार्ज पार्टिकल, ज्या पार्टिकलवरती क्यू एवढा चार्ज प्रेझेंट आहे, क्यू इज द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज, तो प्लस असेल किंवा मायनस असेल, त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती समजा व्ही एवढी आहे, ह्या मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ ही बी असेल, तर याच्यावरती एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे त्याला लॉरेंज फोर्स असं म्हणतो आपण किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं म्हणतो. कारण इलेक्ट्रिक चार्ज काय करेल, त्याच्या अराउंड इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप करेल. एक इलेक्ट्रॉन जर तुम्ही कन्सिडर केला त्याच्या अराउंड इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असते, बरोबर आहे. मग ती इलेक्ट्रिक फील्ड काय करेल, याच्यावरती इलेक्ट्रिक फोर्स एक्झर्ट करेल आणि हा चार्ज मॅग्नेटिक फील्डमधून गेल्यामुळे याच्यावरती मॅग्नेटिक फोर्स देखील एक्झर्ट होईल. त्यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स किंवा लॉरेंज फोर्स. हा झाला सेकंड टाईप. आता या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं कशाच्या बाबतीत कुठला फोर्स स्ट्रॉंगेस्ट आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा स्ट्रॉंग आहे ॲज कम्पेअर्ड टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सगळ्यात वीक आहे आणि हा त्याच्यापेक्षा थोडा स्ट्रॉंग आहे. याच्यानंतर थर्ड आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. थर्ड जो आहे तो आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. दिस इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन द युनिवर्स. हा युनिवर्समधला सर्वात स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. का बरं, कारण दिस फोर्स बाइंड्स द न्यूक्लियॉन्स इनसाइड द न्यूक्लियस. आपल्याला ॲटमचं स्ट्रक्चर पाहिलं आपण तर कसं आहे, सेंटरला न्यूक्लियस आहे, बरोबर. न्यूक्लियसमध्ये काय आहेत, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहेत. त्याच्या अराउंड हे फर्स्ट ऑर्बिट, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. परत सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट असे त्याच्यामध्ये इथं 8, 16 असे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, बरोबर आहे. मग हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसमध्ये कोण कोण प्रेझेंट आहे, जनरली आपण पाहिलं तर प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. प्रोटॉनवर चार्ज कुठला आहे,
पॉझिटिव्ह. न्यूट्रॉनला आपण कसं कन्सिडर करतो, चार्जलेस. ॲक्च्युअल तो चार्जलेस नाही, परंतु आपल्या या लेवलला 11, 12 या लेवलला आपण न्यूट्रॉनला चार्जलेस कन्सिडर करतो. आणि इलेक्ट्रॉनवर चार्ज कुठला असतो, मायनस. प्रोटॉन तिचं संख्या जास्त असल्यामुळं त्या न्यूक्लियसवर चार्ज कुठला आहे, प्लस आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत आणि न्यूट्रॉन्स कसे आहेत, चार्जलेस आहेत. परंतु दोन प्रोटॉनला जर एकमेकासोबत बांधून ठेवायचं असेल, आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह काय असते, रिपल्शन. बरोबर आहे. दोन पॉझिटिव्ह चार्जेस जर एकमेकाच्या जवळ आले तर त्यांच्यामध्ये काय असेल, रिपल्शन असेल. निगेटिव्ह पॉझिटिव्ह जर जवळ आले तर काय होईल, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असेल. आणि निगेटिव्ह जर जवळ आले तर त्याच्यामध्ये काय असेल, परत रिपल्शन असेल. बरोबर आहे. मग आता इथं नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत न्यूक्लियसमध्ये आणि एकदम कॉम्पॅक्ट स्पेसमध्ये आहेत किंवा स्मॉल स्पेसमध्ये ते प्रेझेंट आहेत. मग तेवढ्या स्मॉल स्पेसमध्ये एवढा मोठा लार्ज पॉझिटिव्ह चार्ज जर कंप्रेस करून ठेवायचा असेल, त्यासाठी लागणारा फोर्स हा कसा असतो, स्ट्रॉंग असतो. त्यामुळे त्याला तिथं जो फोर्स प्रेझेंट आहे त्याला म्हणतो आपण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. फक्त हा जरी स्ट्रॉंगेस्ट असला तरी या फोर्सची रेंज कशी आहे, खूप कमी आहे. ती आहे 10⁻⁻14 10⁻⁻14 मीटर एवढी आहे. 10⁻⁻14 मीटर एवढी आहे. न्यूक्लियस फक्त तो न्यूक्लियस पुरताच मर्यादित आहे. न्यूक्लियसच्या आतमध्येच तो काय होतो, त्या पार्टिकलवरती एक्झर्ट होतो. फक्त न्यूक्लियसची साईज ही सर्वात स्मॉल आहे आणि तेवढ्या कमी जागेमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज हा कंप्रेस करून ठेवण्यासाठी किंवा बाइंड करून ठेवण्यासाठी लागणारा फोर्स हा स्ट्रॉंगेस्ट असतो. त्यामुळं याच्या एवढा स्ट्रॉंग फोर्स युनिवर्समध्ये दुसरा कुठलाच नाही. हा सर्वात स्ट्रॉंग. त्याच्यानंतर वीक इलेक्ट्रोमॅग्नेटिक, त्याच्यानंतर परत कुठला आहे, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर फोर्थ आहे वीक न्यूक्लिअर. वीक न्यूक्लिअर फोर्स म्हणजे कुठला, तर वीक न्यूक्लिअर फोर्स आपल्याला पाहायला मिळतो फ्युजन रिॲक्शन असेल किंवा डिके ऑफ ॲटम्स असेल किंवा सब ॲटॉमिक पार्टिकल्स जे आहेत या ठिकाणी असणारी जी इंटरॅक्शन आहे. सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे कुठले, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, याला म्हणतो आपण सब ॲटॉमिक पार्टिकल्स. या पार्टिकलमध्ये असणारी जी इंटरॅक्शन आहे त्या ठिकाणी प्रेझेंट असणारा फोर्स म्हणजे कुठला आहे, वीक न्यूक्लिअर फोर्स आहे. जसं बीटा डिके प्रोसेस आहे. बीटा डिकेमध्ये परत दोन आहेत, एक पॉझिटिव्ह बीटा डिके आणि दुसरं आहे निगेटिव्ह बीटा डिके. पॉझिटिव्ह बीटा डिकेमध्ये प्रोटॉनचं कन्व्हर्जन न्यूट्रॉनमध्ये होते आणि निगेटिव्हमध्ये न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन प्रोटॉनमध्ये होते. किंवा फ्युजन रिॲक्शन आहे इन द कोर ऑफ सन. सूर्याच्या सेंटरला होणारी जी फ्युजन रिॲक्शन आहे त्या ठिकाणी ती जी प्रोसेस आहे डिके प्रोसेस, किंवा आपण समजा कार्बन डेटिंग प्रोसेस असेल, कार्बन डेटिंग प्रोसेसचा यूज करून आपण कुठल्याही ऑब्जेक्टचं एज मेजर करतो. बरोबर आहे. हाफ लाईफ पिरियड मेजर करतो. तर ती जी प्रोसेस आहे त्या ठिकाणी प्रेझेंट असणारा जो फोर्स आहे तो आहे वीक न्यूक्लिअर फोर्स. म्हणजे याचा अर्थ सब ॲटॉमिक पार्टिकल्सशी इंटरॅक्ट करणारा जो फोर्स आहे त्याला म्हणतो आपण वीक न्यूक्लिअर फोर्स. 1 नंबरला सर्वात स्ट्रॉंग फोर्स आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर. 2 नंबर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. 3rd आहे वीक न्यूक्लिअर आणि 4th आहे तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. समजलं, असे 4 फोर्सेस आहेत टाईप्स ऑफ फोर्सेसमध्ये. आता याच्यानंतर मग आपल्याला एक न्यूमरिकल आहे आणि तो न्यूमरिकल झाला की मग आपण कॉन्टॅक्ट नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस स्टडी करणार आहोत. परत मग रिअल फोर्स, स्युडो फोर्स, डिफरंट फोर्सेस आहेत. ठीक आहे. एक एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल नंबर 4.2. त्याच्यातला फक्त आपण एक पार्ट घेणार आहोत. न्यूमरिकल आहे. एक्झाम्पल 4.2. सायन्सचं पेज पुढे द्या, तिकडं पेज तिकडे द्या. एक्झाम्पल 4.2. three identical point masses. Three identical point masses are fixed symmetrically. Fixed symmetrically. SYMMETRICALLY are fixed symmetrically.
are fixed symmetrically on the periphery of a circle of a circle obtain the resultant gravitational force on any point mass capital M on any point mass capital M on any point mass capital M at the center of circle. इतकंच घ्यायचं न्यूमरिकल. काय आहे बघा, पुस्तकामध्ये आहे पेज नंबर 52 वर एक्झाम्पल 4.2. घरी जाऊन देखील लिहू शकता. लक्ष द्या इकडे मी काय बोलतो बघा. काय म्हणले, 3 पॉईंट मासेस आहेत. 3 पॉईंट मासेस आहेत एका सर्कलच्या सरकम्फरन्सवर. पेरिफेरी म्हणजे काय, सर्कलच्या सरकम्फरन्सवर. हा एक सर्कल आहे. या सर्कलच्या सरकम्फरन्सवर 3 पॉईंट मासेस आपण या ठिकाणी ड्रॉ केले. लक्ष द्या इकडे बघा. इकडे 3 पॉईंट मासेस त्यांनी सांगितलं बघा. आयडेंटिकल म्हणजे काय, एकसारखे. जसं की समजा 2 कार आहेत एकाच कंपनीच्या किंवा एकसारख्याच कार आहेत 2, त्याला काय म्हणतो आपण आयडेंटिकल. रंग सारखा आहे, साईज सारखा आहे, शेप सारखा आहे, मासेस देखील दोघांचे सारखे आहेत, त्याला म्हणायचं आयडेंटिकल. बरोबर आहे. तसे 3 आयडेंटिकल पॉईंट मासेस आहेत जे सर्कलच्या सरकम्फरन्सवर या प्रकारे प्रेझेंट आहेत. ज्या तिन्हीच्या पोझिशन आपण दिल्या A, B आणि C. 3 पोझिशनला 3 पॉईंट मासेस प्रेझेंट आहेत. बरोबर आहे. पुढे त्यांनी काय म्हणले, ऑब्टेन द रिझल्टंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मी तुम्हाला काय सांगितलं, कुठलेही 2 ऑब्जेक्ट एकमेकावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करतात म्हणजे करतात. आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इन्फायनाइटली लॉंग डिस्टन्सपर्यंत पसरलेला आहे. त्याच्यामुळे तो प्रत्येकासोबत इंटरॅक्ट करतो. जसं की समजा त्याच्या इन्फ्लुएन्समध्ये आपण असाल किंवा प्लॅनेट असेल, धुलीकण असतील किंवा कुठलाही कचरा असेल किंवा डॉर्फ प्लॅनेट काय जे काय असतील, ॲस्टेरॉइड मेटेरॉइड्स, प्रत्येकावरती पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय होतो, एक्झर्ट होतो. मग हे 3 पॉईंट मासेस आहेत. हे तिन्ही पण काय करतील, एकमेकावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करतील. आणि या सर्कलच्या सेंटरला एक कुठलं तरी मास आहे ज्याचं नाव त्याने यम सांगितलं आपल्याला. एनी मास, कुठलंही मास कन्सिडर करा जे किती आहे, कॅपिटल यम आहे ॲट द सेंटर ऑफ सर्कल. तर या मासवरती या तिघांनी मिळून एक्झर्ट केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. प्रॉब्लेम कळाला का? परत एक वेळ सांगतो बा. काय म्हणलं, 3 आयडेंटिकल मासेस आहेत सर्कलच्या सरकम्फरन्सवर प्रेझेंट आहेत. 1, 2 आणि 3. बरोबर आहे. सर्कलच्या सेंटरला एक मास कन्सिडर केलेला आहे. मग हे आपल्याला माहीत आहे की हा ऑब्जेक्ट, जर समजा इथं एक ऑब्जेक्ट आहे, याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काहीतरी असेल, याच्या इन्फ्लुएन्समध्ये समजा एक दुसरा ऑब्जेक्ट आला, हा याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करेल आणि हा ऑब्जेक्ट याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करेल. समजा इकडल्या बाजूला दुसरा ऑब्जेक्ट आला तर हा याच्यावरती पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करेल आणि हा देखील याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करेल. इकडे एक ऑब्जेक्ट आला समजा, तर याच्यावर देखील हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करेल आणि ॲट द सेम टाईम हा देखील ऑब्जेक्ट याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल. समजा इकडे एक ऑब्जेक्ट आला, हा देखील, म्हणजे कुठल्याही 2 ऑब्जेक्टमध्ये ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन आपल्याला पाहायला मिळते किंवा त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारच. मग याच्या अराउंड किती जरी तुम्ही ऑब्जेक्ट कन्सिडर केले तरी त्या प्रत्येक ऑब्जेक्टवरती हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करेल आणि ते सर्वच्या सर्व ऑब्जेक्ट्स याच्यावरती स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतील, एक्झर्ट करतील. तसं या ठिकाणी या डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतंय, सेंटरला एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास कॅपिटल एम आहे आणि त्याच्या अराउंड, त्याला सेंटर पकडून जे सर्कल आपण ड्रॉ केलेलं आहे त्या सर्कलच्या सरकम्फरन्सवर 3 आयडेंटिकल पॉईंट मासेस आहेत. आयडेंटिकल का बरं म्हणलेलं आहे, कारण तिघांचं मास सेम असेल आणि तिघांची साईज शेप जर सारखी असेल, तिन्ही पण काय करतील, इक्वल मॅग्निट्यूडचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी याच्यावरती एक्झर्ट करतील. बरोबर आहे. मग आता बघा याच्यामध्ये खाल्ली आहे याच्यामध्ये कन्सिडर 3 आयडेंटिकल पॉईंट मासेस. Consider 3 identical point masses. 3 identical point masses
स्मॉल यम, प्रत्येकाला आपण मास दिलं, कन्सिडर केलं मास किती आहे, स्मॉल यम. 3 आयडेंटिकल पॉइंट masses, small m on the circumference of circle, circumference स्पेलिंग येते का, CIRCUMFERENC, circumference of circle of radius small r, खाल्ल्या gravitational forces due to these masses, are as shown in figure, आता बघा याच्यामध्ये या ऑब्जेक्टनं, सेंटरला असणाऱ्या ऑब्जेक्टनं याच्यावरती एक्झर्ट केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा सांगतो आपण, अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन F इज इक्वल टू G m1 m2 बाय r². हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण काय लिहू शकतो, ma म्हणजे काय, या ऑब्जेक्टनं याच्यावरती एक्झर्ट केलेला फोर्स, परत mb, नंतर mc, हा फोर्स किती असेल, इक्वल टू जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. पहिल्यांदा याच्या आपण काय कन्सिडर करत आहोत, या ऑब्जेक्टनं याच्यावरती फोर्स एक्झर्ट केला किंवा याच्यावरती, त्यामुळे हा फर्स्ट ऑब्जेक्ट, याचं मास जे असेल ते पहिल्या ऑब्जेक्टचं मास m1, या तिघांचं पण मास सेम आहे, आयडेंटिकल आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाचा फोर्स हा सेम असेल m डिवायडेड बाय r². द्या ते खाली, इन मॅग्निट्यूड Fma इज इक्वल टू Fmb इज इक्वल टू Fmc इज इक्वल टू Gmm बाय r². आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इथं जेवढ्या मॅग्निट्यूडचं लक्षात राहू द्या, जर पृथ्वीनं चंद्रावर किंवा अर्थ हा एक प्लॅनेट आपण कन्सिडर केला आणि मून हा पण एक प्लॅनेट आपण कन्सिडर केला किंवा आहे, तर यानं जेवढ्या मॅग्निट्यूडचा फोर्स एक्झर्ट केलेला आहे तेवढ्याच मॅग्निट्यूडचा, इक्वल मॅग्निट्यूडचा अपोजिट डायरेक्शनला फोर्स मून एक्झर्ट करतो पृथ्वीवर. असं होत नाही पृथ्वी मोठी आहे जास्त फोर्स एक्झर्ट केला, चंद्र लहान आहे कमी फोर्स एक्झर्ट केला. जेवढ्या मॅग्निट्यूडचा फोर्स पृथ्वी चंद्रावर एक्झर्ट करते तेवढ्याच मॅग्निट्यूडचा फोर्स चंद्र पृथ्वीवरती एक्झर्ट करतो. हे दोन फोर्सेस इक्वल मॅग्निट्यूड अपोजिट इन डायरेक्शन असतात, ही महत्त्वाची गोष्ट आहे. काय बोलू कळलं का, सूर्य आणि पृथ्वीचं कंपॅरिझन होऊ शकते का, नाही. सूर्याच्या कंपॅरिझन पृथ्वी कशी आहे, खूप लहान आहे, बरोबर आहे. मग पृथ्वी जेवढ्या मॅग्निट्यूडचा ॲक्शन फोर्स देईल सूर्याला तेवढ्याच मॅग्निट्यूडचा रिॲक्शन फोर्स सूर्याकडून पृथ्वीला मिळतो. असं झालं नसतं तर काय झालं असतं, पृथ्वी काय झाली असती, फायनली कोलाईड झाली असती सूर्यासोबत, म्हणजे सूर्याच्या सरफेसवर जाऊन टक्कर झाली असते थोडक्यात, बरोबर आहे. असं होत नाही. त्याचं रिझन असं आहे की कुठल्याही दोन ऑब्जेक्टमध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन हे कशा प्रकारचं आहे, इक्वल मॅग्निट्यूड अपोजिट इन डायरेक्शन. त्याच्यामुळं यानं जेवढ्या मॅग्निट्यूडचा फोर्स दिला ॲक्शन फोर्स तेवढ्याच मॅग्निट्यूडचा रिॲक्शन फोर्स मिळतो. आता इथं जर बघितलं आपण तर हा जेवढ्या मॅग्निट्यूडचा ॲक्शन फोर्स आहे तेवढ्याच मॅग्निट्यूडचा रिॲक्शन फोर्स, दोन्ही एकमेकाला कॅन्सल करतील. याच्यानंतर इथं महत्त्वाचा पार्ट आहे समजून घेण्यासाठी. आता हा फोर्स हा इन्क्लाइंड आहे या डायरेक्शनला, त्यानं व्हर्टिकल सोबत काहीतरी अँगल क्रिएट केलेला आहे, त्याच्यामुळं हा फोर्स स्प्लिट होईल दोन कंपोनंटला, एक या डायरेक्शनला आणि दुसरा या डायरेक्शनला. सिमिलरली हा देखील फोर्स स्प्लिट होईल या डायरेक्शनला आणि या डायरेक्शनला. आता हे स्प्लिट का होते, व्हर्टिकल कंपोनंट म्हणजे काय, हॉरिझॉन्टल कंपोनंट काय, हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. एक कंप्लीट लेक्चर तुम्हाला मी याच्यावर देतो की दोन फोर्सेस स्प्लिट होणं म्हणजे नेमकं काय. आपण हातामध्ये बॅग उचलून उभा राहतो आणि तीच बॅग आपण तिरकी केली, असा हात तिरका केला समजा, तर काय होतं, फोर्सेस कसे स्प्लिट होतात, दोन फोर्सेसचा रिझल्टंट कसं काय हा येतो, हे सर्व आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. त्यावेळेस हा प्रॉब्लेम आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण.